आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे। अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे। अजित पवार सत्तेत गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेलं आहे। विरोधी पक्षनेते सत्तेत सहभागी झाल्यामुळे राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने बैठक बोलावली आहे। आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे माजी आमदारांची बैठक घेणार आहेत। मातोश्रीवर ही बैठक पार पडेल। अजित पवारांच्या भूमिकेचा आमच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही। बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवारांसोबतच असल्याचं मत जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी स्पष्ट केलंय। खरी राष्ट्रवादी अजित पवारांची, घड्याळ चिन्ह अजित पवारांनाच मिळणार असं सूतोवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। अजित पवारांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो असंही ते म्हटले। 3.5 वर्षांपूर्वी सगळ्याच्या शपथविधीला जाताना मला विचारून गेले असते तर मी दुपारी जायला सांगितलं असतं असं आठवले म्हटले। परिवारवादाला कंटाळून अजित पवारांनी बंड केल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेला आहे। शरद पवारांनी आपल्या मुलीसाठी क्षमता असूनही अजित पवारांना डावललं असा टोलाही महाजनांनी लगावला। गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयासोबत आपण असल्याचं मत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केलंय। लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 गट निर्माण झालेले आहेत। जिल्हाध्यक्ष मकरंद सावेंनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवलाय आणि त्यानंतर शरद पवार गटाकडून त्यांना निलंबित करत राजा मणियार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। गोंडवाना विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभाला त्या संबोधित करणार आहेत। नागपूरमधील कोराडी इथे भारतीय विद्या भवनाच्या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे। पुण्यात तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तिचा जीव वाचवणाऱ्या तरुणांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सत्कार करण्यात आला। हर्षद पाटील आणि लेशपाल जवळगे याचा पुणेरी पगडी आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला आणि यावेळी दोघांच्या धाडसाचं राज ठाकरेंकडून कौतुक करण्यात आलं। राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। पुढील 2 ते 3 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पुराच्या पाण्यातून बैलगाडीसह 3 जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे। नाल्यातून बैलगाडी घेऊन जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ही बैलगाडी वाहून गेली आणि दरम्यान 2 जणांचा प्राण वाचला असून 1 जण बैलगाडीसाठी वाहून गेला। परभणीत मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। संजतपूरवाडी, परसोडा, करंजगावसह काही भागात जोरदार पाऊस बरसला। दरम्यान नुकतंच पेरणी केलेलं बियाणं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर संजतपूरवाडीत काही घरांची पडझड झाली आहे। चंद्रपुरात जोरदार पाऊस बरसला। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय तर पावसाअभावी धान पेरणी रखडली होती। मात्र जोरदार पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। वाशिमच्या कारंजा तालुक्यात मुसळधार पावसामुळे येवताबंदी परिसरातील पूल पाण्याखाली गेला आणि यावेळी पूल पार करताना बैलगाडी पुरात वाहून गेली। यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर दुसऱ्याचा शोध घेतला जातोय। वसईतील भोईदापाडा इथे कारनं पेट घेतला। यावेळी 2 जणांना सुखरूप वाचवण्यात वाहतूक पोलिसांना यश आले तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय। राकेश सुरेला असं या तरुणाचं नाव आहे। कॉलेजमधील मित्रांसोबत तो तुंगारेश्वर धबधबा या ठिकाणी गेला होता। मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला। या घटनेनंतर या धबधब्यावर 15 जुलैपर्यंत जाण्यास मनाईचे आदेश देण्यात आले। अमरावती शहरातील तारखेडा भागात मनोज सोनी या तरुणाची हत्या झाली। या प्रकरणी पोलिसांनी अलीम खान उर्फ फैजान खान आणि शेख शहाबाज शेख कलीम या दोघांना अटक केलेली आहे। तर तारखेडा इथे एका वृद्ध इसमाला दुचाकी स्वारानं धडक दिली आणि यावेळी मनोज यानं दुचाकी चालकाला हटकल्यानं त्यांच्यामध्ये वाद झाला। यावेळी मनोजवर चाकूनं वार करण्यात आले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। पुणे पोलिसांनी एका सराईत मोबाईल चोराचा पर्दाफाश केलाय। आरोपीकडून 29 स्मार्ट फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत। आरोपी राहणारा मुंबईचा असून तो झारखंडमध्ये जाऊन चोरीचे मोबाईल विकत असल्याचं चौकशीमध्ये समोर आलंय। अमरावतीमध्ये पोलिसांनी एटीएम मधून पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। विशिष्ट लोखंडी पट्टीच्या मदतीनं आरोपी एटीएम मधील पैसे चोरत होता आणि गस्ती दरम्यान पोलिसांना संशय आल्यानं चौकशी केली। या चौकशी दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं कबुली दिली।
धुळ्यातील पळासनेर इथल्या अपघातात मृत झालेल्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला। दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख तर जखमींना 50,000ची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। अनिल परब यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे। वैयक्तिक 15,000च्या जात मुचलक्यावर न्यायालयानं जामीन मंजूर केला। मुंबईतील सहाय्यक अभियंत्याला मारहाण प्रकरणात त्यांना हा अटकपूर्व जामीन मिळाला आहे। मुंबईतील लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सीएसएमटीवरून बदलापूरला जाणाऱ्या लोकलमध्ये एक गर्दुला भायखळा स्टेशनवरून महिलांच्या डब्यामध्ये शिरला आणि लोकलमध्येच गांजा ओढत होता। आरपीएफनं त्याला कुर्ला स्टेशनला उतरवलं आणि ताब्यात घेतलं। मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील एका ओला कारनं पेट घेतल्याची घटना घडली आहे। सुदैवानं या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। मुंबई विमानतळ प्रशासनानं हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे। मुंबई विमानतळाचे सिक्युरिटी चेक पॉइंट्स वाढवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं प्री एम्बकेशन सिक्युरिटी चेक क्षेत्राचं उद्घाटन केलं आणि यामुळे आता प्रवाशांचा जास्त वेळ वाया जाणार नाही। अजित पवारांच्या गटानं शरद पवारांचे फोटो वापरू नये असे आदेश खुद्द पवारांनी पत्रक काढून दिलेलं आहे आणि हे पत्रक प्रसिद्ध होताच त्यांच्या या आदेशाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिलांजली दिली आहे। मंत्रालयासमोरील राष्ट्रवादीच्या नव्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आणि उद्घाटनावेळी शरद पवारांचे फोटो लावण्यात आले। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीनं शरद पवारांसोबत जाण्याचा ठराव मांडलाय, तशी प्रतिज्ञापत्र देखील भरून घेण्यात आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता अजित पवार यांच्यासोबत जाणार नाही। आम्ही सगळे शरद पवारांसोबतच राहणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केलेला आहे। बुधवारी शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला हे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट समोरासमोर आले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून 2 गट आमनेसामने आले। यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। 16 आमदार अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्ट वेळेबाबत आदेश देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिलेली आहे। कोर्टानं म्हटल्याप्रमाणे वाजवी वेळेबाबत कोर्ट हस्तक्षेप करायचं की नाही हे सांगू शकतं, पण या क्षणी आदेश देऊ शकत नाही असंही ते म्हटलंय। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी समर्थकांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। श्रीरंग बाणेंसह भाजपकडून देखील लोकसभा निवडणुकीची तयारी केली जाते आणि त्यात पार्थ पवार यांच्या नावाची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आगामी काळात मावळमधून महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे लक्ष लागले। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार धनंजय मुंडेंचं अभिनंदन करणारे बॅनर झळकवलेले आहेत। पोस्टरवर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 4ही आमदारांचे फोटो आहेत, तर शरद पवार सुप्रिया सुळेंचे फोटो मात्र पोस्टरवरून गायब आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं हवा प्रदूषण कमी करण्यासाठी कंबर कसली आहे। खासगी कंपनी आणि गुगलसह करार करून शहरातील हवेची गुणवत्ता तपासणीसाठी 30 अत्याधुनिक मशीन बसवले जाणार आहेत। आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करून विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत। याच पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये नो ड्रोन झोन घोषित करण्यात आलेला आहे। त्यासोबतच खड्डेमय झालेल्या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्यात आली आहे आणि त्यासोबत कार्यक्रमस्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे। चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले। धुळ्यात शरद पवार समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलं। शिंदखेड्यातील नारडाणा इथे भव्य बाईक रॅली काढण्यात आली आणि यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। वाशिममधील पोहा भागात मुसळधार पाऊस बरसला। पावसामुळे उमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। कारंजा पोहा मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आणि दरम्यान जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात पोलिसांनी श्रमदानातून डागडुजी केली। पावसामुळे घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे। त्यामुळे पोलीस कर्मचारी, एसीसी कॅडेट, होमगार्ड आणि ग्रामस्थांच्या मदतीनं घाटातील राडारोडा हटवण्यात आला। 2 वर्षांनंतर एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झाला। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी जल्लोष केला। सांगलीमध्ये कामगारांच्या मध्यान्ह भोजन योजनेमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय। यासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। योजनेतील बिलांमध्ये 5 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप होतोय। हिंगोलीत टोकाई सहकारी साखर कारखान्यावर भाजप प्रणित पॅनलनं दणदणीत विजय मिळवलेला आहे। शिवाजीराव जाधव यांच्या शेतकरी विकास पॅनलचे 16 उमेदवार विजयी झाले। विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला।
अकोल्यात किनखेडपूर्णा इथल्या संत तुकाराम महाराज विद्यालयातील मुख्याध्यापकाला संस्थाचालक आणि अध्यक्षांनी मारहाण केली। काही कारणास्तव वाद झाल्यानं अध्यक्षांनी चपलेनं मारहाण केली। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून अधिक चौकशी सुरू आहे। नांदेडच्या हानेगावमधील जिल्हा शाळेची दुरवस्था झाली आहे। ठिकठिकाणी पावसाचं पाणी गळतंय आणि त्यासोबतच शाळेच्या इमारतीजवळ सर्वत्र चिखल साचल्यानं विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। या संदर्भात वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याची तक्रार केली जाते। सोलापूर महानगरपालिकेविरोधात नागरिकांनी रास्ता रोको केला। घोंगडे वस्ती परिसरात नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत आणि नालेसफाईच्या कामाविरोधात संतप्त नागरिकांनी आंदोलन केलं। आंदोलनानंतर प्रशासनाकडून तातडीनं नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली। बीडमधील मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळांवर गुन्हा दाखल झाला। ग्राहकांची 150 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे। या संदर्भात पोलिसात खातेदारांनी धरणे आंदोलन केल्यानंतर तक्रार दाखल झाली होती। चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून लोकसभा पोटनिवडणुकीची जय्यत तयारी केली जाते। तेलंगणामधून 7,000 ईव्हीएम मशीन जिल्ह्यात दाखल झालेले आहेत। बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे। वाशिममध्ये एडशी परिसरात एका विहिरीत पिल्लासह एक माकड पडलं। या संदर्भात माहिती मिळताच वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न करून दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। माकड आणि पिल्लावर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। यवतमाळमधील तरुणांकडून जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शिक्षक भरती पवित्र पोर्टल सुरू करणं, स्पर्धा परीक्षेमध्ये परीक्षा शुल्क माफ यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नांदेडच्या बापशेटवाडी गावात एका माकडावर ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार केले। या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल होत असून पंचक्रोशीमध्ये अंत्यविधीची चर्चा सुरू आहे। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर ग्रामस्थांनी ट्रॅक्टरमधून या माकडाची अंत्ययात्रा काढली। भिवंडीमध्ये मनोरवाडा भिवंडी महामार्गाची दुरवस्था झाली आहे। कोट्यवधी खर्चून बांधलेला रस्ता काही महिन्यातच खराब झाल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत। धुळे मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला। ब्रेक फेल झाल्यानं भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्यानं हा अपघात झाला। हा कंटेनर हॉटेलमध्ये शिरला आणि थेट दुसऱ्या बाजूने बाहेर निघाला। या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आणि मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी तातडीनं धुळ्याला जात अपघातग्रस्तांची भेट घेतली। धुळ्यातील पळसनेर गावाजवळील अपघातात जखमी झालेल्यांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत। महाजन यांनी सर्व जखमींची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। सोलापूरमधील नवी पेठ परिसरात दुचाकीचा अपघात झाला। चौकात 2 स्कूटरची धडक झाली असून अपघातात 2 महिला जखमी झाल्या। अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता आणि या घटनेनंतर समृद्धी महामार्गावर काय उपाययोजना करता येऊ शकतात यावर चर्चा करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं। या समृद्धी महामार्गावरील अधिकारी समृद्धी महामार्ग ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जातो त्या 5 पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। वंदे भारत एक्सप्रेसमधील आसन श्रेणीमुळे प्रवाशांचा 10 तासांचा प्रवास कंटाळवाणा होतोय आणि त्यामुळे लवकरच वंदे भारतमधील आसन श्रेणीमध्ये बदल करून शयनयान डबे जोडण्यात येणार आहेत। याबाबत रेल्वे मंडळाकडून नियोजन सुरू आहे। मध्य रेल्वेनं एप्रिल ते जून 2023 या कालावधीमध्ये मालवाहतूक करून 2354 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि या काळामध्ये सिमेंट, कंटेनर, पेट्रोलियम उत्पादनं, लोह, स्टील, लोह खनिज याची वाहतूक करण्यात आली आहे। मध्य रेल्वेनं फक्त जून महिन्यात मालवाहतूक करून 806 कोटी रुपये महसूल मिळवला आहे। पावसाळ्यात रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना धबधबे, नद्या, ओढे, हिरवीगार वृक्षवल्लीचं दर्शन घडावं यासाठी रेल्वे गाड्यांना विस्टाडोम डबा जोडला जाणार आहे। मात्र पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या अहमदाबाद मुंबई सेंट्रल एक्सप्रेसचा विस्टाडोम हटवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतलाय। प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे मंगळवारपासून विस्टाडोम डबा हटवण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिलेली आहे। दक्षिण मुंबईमध्ये म्हाडाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये विशेष तरतूद करण्यात आलेली आहे। मात्र वर्ष उलटलं असलं तरी याबाबत राज्य शासनानं अद्याप अंतिम अधिसूचना जारी केलेली नाही, त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडलाय। राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन 80 हिरकणी बस दाखल होणार आहेत। दापोडी कार्यशाळेमध्ये हिरकणी बस बांधणीचं काम सुरू आहे आणि या महिन्याअखेर या सर्व बस एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे। एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 13,000हून अधिक एसटी बस आहेत आणि यातल्या सुमारे 4,000 बस या 9 वर्ष जुन्या झालेल्या आहेत। त्यामुळे पुढच्या काही वर्षात या सर्व बस टप्प्याटप्प्यानं भंगारात काढण्यात येणार आहे।
पुणे शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवलेली आहे आणि या मोहिमेमध्ये पोलिसांनी शहरातील 1800 गुन्हेगारांची तपासणी केली। यात 650 गुन्हेगार मूळ पत्त्यावर राहत असल्याचं आढळून आलं। पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणं, जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करून 159 जणांना अटक केली आहे। महावितरणाच्या जवळपास 1,17,000 घरगुती वीज ग्राहकांचं कनेक्शन अर्ज प्रलंबित असल्याचं आढळून आलं होतं। त्यानंतर महावितरणाचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी कनेक्शन अर्ज झटपट निकाली काढण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर कंपनीच्या यंत्रणेनं युद्धपातळीवर काम करून अवघ्या 10 दिवसात 1 लाखांच्या वर घरगुती ग्राहकांना वीज जोडणी देण्याची कामगिरी केली आहे। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आतापर्यंत राज्यातल्या 86,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे, तर त्या खालोखाल CISEC मंडळाच्या 7,500 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाय। आतापर्यंत 11वी प्रवेशाच्या 2 गुणवत्ता यादी जाहीर झालेल्या आहेत आणि या यादीतील एकूण 2.25 लाख विद्यार्थ्यांपैकी एकूण 99,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।